परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अथश्री या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाने 25 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून 6,000व्या रहिवाशाचे स्वागत वडोदरा येथे करण्यात आले। सध्या अथश्रीचे जाळे देशातील सुमारे 16 वसाहतींमध्ये विस्तारले असून 3,000हून अधिक ज्येष्ठ नागरिक येथे वास्तव्यास आहेत। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष श्रीकांत परांजपे, व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी आरोग्य सेवा, वेलनेस, आपत्कालीन मदत आणि समुदाय सहभाग वाढवण्यासाठी नव्या भागीदारींची घोषणा करण्यात आली। तसेच योग, फिटनेस, हेल्थ मॉनिटरिंग आणि सर्जनशील उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे। कार्यक्रमात डॉक्टर मोहन फडणीस, संजय गोविंद धांडे, विंग कमांडर सुरेश कर्णिक, डॉक्टर रीता मुल्हेरकर आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांसारख्या मान्यवर रहिवाशांचा सत्कार करण्यात आला। अथश्री सारखे उपक्रम भारतातील वाढत्या सिल्वर इकॉनॉमीला चालना देत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने सुरक्षित आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देत आहेत। या अतिशय श्रेय आपल्या सगळ्यांना आहे, कारण का संकल्पना करणं हे एक ठीक आहे, पण ती प्रत्यक्षात आपण उतरवूयात। आणि खरंच मनापासून मी परांजपे स्कीमच्या वतीने, अथश्रीच्या वतीने, परांजपे कुटुंबाच्या वतीने आपले आभार मानतो। आणि मला वाटतं आता या 25 वर्षाचा कालखंड बघताना मला जे सहकारी लाभले, ज्यांनी कायम हसतमुखपणे आपल्या सगळ्यांचं पडेल ते काम केलं, त्यांना धन्यवाद द्यावेचं वाटतं मला। त्या निमित्ताने 20 वर्ष की आमच्यासारख्या डेव्हलपरला एका प्रोजेक्टवर जेमतेम 2 ते 5 वर्ष थांबणारे आम्ही 25 वर्ष एकाच ठिकाणी काम करणं हे खूप वेगळं होतं। आणि हे सेलिब्रेशन हे त्यामुळे शशांक म्हणाला तसं या केअर गिव्हर्सचं आहे, या अथश्रीच्या मॅनेजर्सचं आहे आणि पोस्ट कम्प्लिशन ते सगळं बघतात त्या लोकांचं हे श्रेय आहे, हे त्यांचं कौतुक आहे आणि हे त्यांची 25 वर्ष आहे, ही आमची 25 वर्ष नाही आहे। मला एकच आठवतं की 25 वर्षापूर्वी 150 घरं पुरी झाल्यानंतर मुख्यमंत्री आले होते तेव्हा ते देशमुख सर, आणि तेव्हा स्टेजवर मी भाषण केलं होतं। तेव्हा समोरच्या प्रेक्षक वर्गाला मी काका आणि आजी असं म्हणत होतो। आज फरक हा एवढाच आहे की मी त्यांना दादा, ताई आणि बाळ असंही म्हणू शकतोय। तो ही 25 वर्ष कशी गेली कळलं नाही। एकच तुमच्याकडनं शिकलोय की 60ला 16 वर्षाचाच असतो आणि 70ला फार फार तर 17 वर्षाचा होतो, त्याहून वय वाढत नाही। धन्यवाद।